रिक्षाची लाईन आहे इथं इथला डोंबिवलीतला फेमस वडापाव. बिना कशी देतो मला बघायला. बिना कामाची गडबड न करता आपण आलो आता पुढच्या जिल्ह्यामध्ये ठाण्यामधलं डोंबिवलीमध्ये आलो आणि इथलं बाकीचे एक्सप्लोर केलं मी. मेन एक्सप्लोर केलं हे आपण सगळे वडापाव बघितलेत. ह्या वडापावची खासियत काय माहिती आहे? या वड्यामध्ये बघा सगळं मसाला, ही कैरी, मिरची, हिरवी चटणी, लाल चटणी घ्यायची आता. ही एवढं सगळं असतं एवढं. त्याच्यामुळे ही वडापाव 25 रुपयाला. बाकीचे वडापाव आता 10 रुपयाला किंवा 15 रुपये भेटतात. ही 25 वडापाव आहे, लाल चटणी टाके. आणि ह्या दुकानाचं महत्त्व सगळ्यात काय याला नाव नाही तरी फेमस आहे. तुम्हाला आवाज येतं का नाही माहीत नाही. बघू परत आवाजाचं काय तर करायचं मग खाऊन सांगतो तुम्हाला कसं आहे. ₹25 दिलं का नाही? 25 रुपये. असं काय वडापाव मला का नाही व्हिडिओ असा चांगला काढता होता. पण इथं गर्दी, प्रत्येक गाड्यांचा हॉर्न आपल्याला माहिती आहे कसं असेल सगळा कालवा. त्याच्यामुळे ती मला व्हिडिओ काढ वाटलं नाही खरं. आणि तिथं पण आल्यावर हळूच घेतला व्हिडिओ काढला. इथं आवाज कमी आहे. माझं काम आहे इथे पण सगळे लोक इथे पुदिना बाहेर पुदिना टाकू. जेवढं मोठं उरलंय काय करू. आपल्या गावात येते का? आपल्या गावात एवढं येते ती जेवढं हे दिलं का नाही कुठे भेटत नाही एवढं. कुठंच भेटत नाही ते. तुम्ही खायला कुठं पण जायचं पण काय करायला माहिती आहे? जिथं जास्त गर्दी आहे का नाही तिथं जायचं. गर्दी पण असं कुठं पण त्या स्टेशनच्या जवळ तसलं ठिकाण जायचं नाही. बस स्टॉपजवळ तिथं काय गर्दी असते कारण लोक मजबूर असते ती त्यांना जवळ कोणा काय तर भेटते. पण रस्त्यानं तुम्ही जेव्हा कुठं फिरत जाता तेव्हा तुम्ही बघायचं की बाबा ह्या ठिकाणी एवढी गर्दी काय. क्वालिटीला चेक करायची फक्त याला. गर्दी तिथं असते जिथं क्वालिटी असते आणि पैसे पण कमी असते. आवाज क्लिअर येतं का नाही काय माहिती. चला जेवढं खाल्ले आता जेवायची गरज नाही मला. चिकन केलं चिकन घेऊ. आता भाऊ म्हणते घरी चिकन घेऊन जायचं आहे. आता एवढं खाल्लं काय चिकन खायचं मला. आता चिकन उद्या सकाळी खायचं गरम करून. उलट कुठलं मी बघायचं जेव्हा आपण रात्री खाता ना ती टेस्ट लागत नाही. आपण जेव्हा ती दुसऱ्या दिवशी सकाळी खाता पण नाही गरम करून मग त्याची टेस्ट लागते खरी भारी. आता भाऊ गेला पार्सल गेला. गर्दी पाहिजे गर्दी थोडी दाखवतो.
त्याच्यावर लाईटिंग केली असं किती भारी दिसलं असं नाही. पैसा खर्च करू वाटत नाही इकडे महानगरपालिकेला. इकडं आपला गणेश घाट सरळ जायचं. ही हायवे आहे, ही आता नवीन झाली. इकडून जाऊ. चला दाखवतो तुम्हाला. हाला मोस्ट अंडर रेटेड प्लेस ऑफ डोंबिवली. BJPने केलं एवढं. कसं माहिती आहे का, आपण का नाही BJPला किती शिवाय दिला का नाही. काय काय कामं त्यांनी चांगले केले ते, ज्यांना पण त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि इथं त्यांना शिवाय द्यायला पाहिजे, कारण तिरंगा नाही इथं, फक्त ह्यांचंच आहे, BJPवाल्यांचंच. बसायला सगळ्या जागा आहे तिथे. मस्त केले खेळायला पण. सकाळी तर पण यायचं असते, सनराईज पण बघा आणि सनसेट पण. गणपती विसर्जन त्याच्यासाठी हे बांधलेलं आहे घाट. अशा अवस्था असते. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through.